नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा रम्य संस्कृतम हा टॉपिक बघणार आहोत. धड्याचं नाव आहे किमकृत्वा. किमकृत्वा म्हणजेच काय करून. तर बघा, यामध्ये एक्झाम्पल दिले तुम्हाला. बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च. बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च याचा अर्थ होतो बालक पुस्तक वाचतो आणि पाठशाळेत जातो. आपल्याला वाक्यामध्ये च आलेला आहे म्हणून आपण आणि या शब्दाचा वापर केलेला आहे. तर हे वाक्य जे आहे ते आपण शॉर्टमध्ये कसं बोलणार हे आपल्याला किमकृत्वा हा टॉपिक शिकवतो. तर बघा, शॉर्टमध्ये करून त्यांनी सांगितलंय खाली, बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति. तर इथे फरक फक्त एवढाच झालेला आहे की पठती जो शब्द होता त्याच्यामध्ये पठित्वा हा बदल झालेला आहे, म्हणून त्याला कृत्वा किंवा त्वांतव्य आपण असं म्हणू शकतो. तर जो त्वांतव्य आहे तो करायचा कसा आणि कुठे हे बघणार आहोत आपण. तर ज्या पहिलं वाक्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्रिया दिसत आहे. त्या 2 क्रिया म्हणजे पठती आणि गच्छती. या पठती आणि गच्छती या 2 क्रियांमधील तुमची पहिली जी क्रिया असेल त्या क्रियेला तुम्हाला त्वांतव्य लावावा लागतो आणि दुसरी क्रिया जी असते ती ॲज इट इज ठेवायची असते. आणि तिसरा नियम म्हणजे तुम्हाला जो च आहे तो काढून टाकायचा असतो ज्यावेळेस तुम्ही त्वांतव्य कराल त्यावेळेस. तर बघा, हा टॉपिक जो आहे तो 10वीच्या बोर्डाच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे नीट समजून घ्या. जो वाक्य आहे बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च, वाक्याचा अर्थ होता बालक पुस्तक वाचतो आणि पाठशाळेत जातो. तर याला आपण शॉर्ट करणार. कसं शॉर्ट करणार की बालक पुस्तक वाचून पाठशाळेत जातो. हे वाचून जो शब्द आलेला आहे त्याला आपण पठित्वा असं म्हणणार आहोत. म्हणूनच पठती शब्दाचा मूळ धातू आहे पठ. आता पठ या धातूला तुम्हाला कृत्वा प्रत्यय लावायचा आहे किंवा त्वांतव्य लावायचं आहे. हे त्वांतव्य कसं लावणार? पठ प्लस त्वांत. आता त्वांत म्हणजे काय? त्वाने अंत होणारा तो त्वांत. तर त्याच्यामध्ये अंत शब्दाला काही महत्त्व नाही आहे, त्वा शब्दाला महत्त्व आहे, म्हणून पठ प्लस त्वा पठित्वा असा शब्द तयार होतो. आणि इथे ईची मात्रा ॲड होते. काही विशेष धातू आहेत त्यांच्यामध्ये ईची मात्रा ॲड होते, बाकी प्रत्येक शब्दात किंवा प्रत्येक धातूमध्ये ॲड होणार नाही. म्हणून वाक्य तयार झालेलं आहे बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति. आणि जो च आहे तो काढून टाकलेला आहे. वाक्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. तुम्हाला वाक्य समजलं नाही तरी तुम्हाला वाक्यातील क्रियापदांकडे लक्ष द्यायचं आहे. ज्या कुठल्या क्रिया घडलेल्या असतील वाक्यामध्ये त्याच्यामधली पहिली क्रिया, त्या पहिल्या क्रियेचं तुम्हाला मूळ धातू बघायचा आहे आणि त्या मूळ धातूला प्लस करून तुम्हाला त्वांतव्य लावायचं आहे, म्हणजे त्वा ॲड करायचा आहे. पुढचे अजून एक्झाम्पल बघितले तर गोष्ट अजून क्लिअर होईल. सेकंड एक्झाम्पल जे आहे, माता पाकम करोति भोजनम परिवेशयति च. म्हणजेच माता स्वयंपाक करते आणि भोजन वाढते किंवा जेवण वाढते. यामध्ये आणि हा शब्द आपण ॲड केलेला आहे, तर तो काढून टाकायचा असेल आणि या 2 वाक्यांना म्हणजे माता जेवण करते आणि स्वयंपाक वाढते किंवा जेवण वाढते या 2 वाक्यांना जर तुम्हाला एक वाक्य करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा इथे काय करायला लागणार आहे, तर पहिली क्रिया काय आहे ते बघायला लागणार आहे. तर पहिली क्रिया आहे करोती. आता करोतीचा मूळ धातू जो आहे तो क्रू आहे, म्हणून क्रू प्लस त्वा कृत्वा तयार झालेला आहे. आपला पहिला जो धातू होता तो सिंगल वर्ड होता क्रू, म्हणून आपण इथे ईची मात्रा ॲड करत नाही आहे. ॲज इट इज कृत्वा हा शब्द लिहिणार आहोत आणि च काढून टाकणार आहे आणि सेकंड क्रिया अशीच लिहिणार आहे. म्हणून वाक्य तुमचं तयार होतंय माता पाकम कृत्वा भोजनम परिवेशयति. सेंटेन्समध्ये कुठलाही बदल होत नाही आहे, फक्त जे पिंक लेटर तुम्हाला दिसत आहे त्या एका शब्दांमध्ये बदल झालेला आहे. तो बदल फक्त लक्षात घ्या. तिसरं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये म्हणालं आहे एतौ पत्रम लिखतः पत्रपेटिकायां पत्रम निक्षिपतः च. वाक्य थोडं मोठं आहे पण तरीही आपल्याला 2 क्रिया कोणत्या आलेल्या आहेत किंवा क्रिया किती आलेल्या आहेत ते पहिले बघायचं आहे. तर इथे क्रिया तुम्हाला दिसत आहे लिखतः आणि निक्षिपतः. तर यामध्ये तह हा प्रत्यय लागलेला आहे. तह हा प्रत्यय कशामुळे लागलेला आहे, तर आपला कर्ता जो आहे तो द्विवचनाचा आहे. म्हणजेच एतौ हा जो शब्द आलेला आहे 2 मुलं आहे म्हणून एतौ आलेला आहे. तर तिथे बघा पत्रम लिखत, 1 जण असता तर पत्रम लिखती झालं असतं. 2 जण आहे म्हणून पत्रम लिखतः झालेलं आहे. आणि पुढे म्हटले पत्रपेटिकायां पत्रम निक्षिपतः च. निक्षिपतः म्हणजे काय, तर टाकणे. 2 बालक किंवा हे दोघे पत्र लिहितात आणि पत्रपेटिकेमध्ये
पत्र टाकतात. या दोन वाक्यांना आपल्याला एक वाक्य करायचं आहे, म्हणून लिख प्लस कृत्वा किंवा लिख प्लस त्वा असं तयार होणार आहे. असं वाक्य आपल्याला करायचं आहे. लिख प्लस त्वा म्हणजे लिखित्वा. इथे पण ई ची मात्रा धातूला ॲड झालेली आहे. लिख प्लस त्वा आणि आपण ई ची मात्रा ॲड केली म्हणून लिखित्वा म्हणजेच काय, लिख प्लस ई प्लस त्वा असंही म्हणू शकतो. एतौ पत्रम लिखित्वा पत्रपेटिकायाम निक्षिपतः. दोघे पत्र लिहून पत्रपेटिकेमध्ये टाकतात. एवढंच याचा अर्थ आहे. यामध्ये तुम्हाला वचनानुसार, लिंगानुसार, कुठल्याही काळानुसार वाक्यामध्ये बदल होणार नाही आहे, कारण अव्यय वापरलेला शब्द जो आहे तो अव्यय तोच असतो जो कुठल्याही काळानुसार, लिंगानुसार आणि वचनानुसार जो बदलत नाही तो. आणि आपण जो टॉपिक बघत आहे तो त्वांत अव्यय, पूर्वकालवाचक त्वांत अव्यय हा टॉपिक बघत आहे. त्याच्यामुळे इथे जरीही वचन जास्त असेल, द्विवचन असेल, तरी इथे वाक्यामध्ये बाकी फरक पडलेला नाही आहे. पुढे बघा, शेवटचं एक्झाम्पल जे आहे त्वांत अव्ययचं ते आहे नर्तक्यः शिक्षिकाम अनमन अनृत्यंच. यामध्ये नर्तक्य हा बहुवचन शब्द आहे, कारण तिथे आपल्याला 3 जणी दिसत आहेत. शिक्षिकाम अनमन, शिक्षकाला नमस्कार करतात. आता अनमन हा जो शब्द आहे तो पास्ट टेन्स आहे. अप्रत्यय जिथे लागतो धातूला, पहिले जर अप्रत्यय लागत असेल तर तो पास्ट टेन्स असतो, म्हणजेच लंग लकार असतो. आणि अनृत्यन म्हणजेच आणि नाचल्या म्हणजेच काय, नर्तक्यांनी शिक्षिकेला नमस्कार केला आणि नृत्य केलं. आता अनृत्यन या शब्दामध्ये पण पास्ट टेन्स लागलेला आहे, लंग लकार लागलेला आहे. इथेही लकार जरी बदलला असेल तरीही कुठलाही बदल होणार नाही आहे. इथे आपल्याला 2 क्रिया कोणत्या आहे तर ते आपल्याला लक्षात येते, अनमन आणि अनृत्यन. यामध्ये अनमनचा जो मूळ धातू आहे त्याला आपल्याला त्वांत अव्यय लावायचे, म्हणजेच त्वा लावायचे, म्हणून नत्वा असा शब्द तयार होतोय. आणि अनृत्यन आपण ॲज इट इज लिहिणार आहोत. नर्तक्य शिक्षिकाम नत्वा अनृत्यन. इथे तुम्हाला वाटत असेल की काळ बदलला होता, अनमन झालं होतं म्हणून अनत्वा असं लिहावं लागणार आहे का, तर नाही. तुम्हाला मूळ धातू ओळखून मूळ धातूलाच त्वांत अव्यय लावायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रत्यय तिथे लिहिणार नाही आहे. खाली बघा, तुम्हाला पठित्वा, कृत्वा, लिखित्वा, नत्वा इत्यादी पूर्वकालवाचक त्वांत अव्ययाने असं तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर पठित्वा, कृत्वा, लिखित्वा, नत्वा हे पूर्वकालवाचक त्वांतव्य आहे. हे सोडू नये अजूनही अनेक पूर्वकालवाचक त्वांतव्य आहे, जसे की खादित्वा, लिखित्वा, पठित्वा, क्रीडित्वा अशा वेगवेगळ्या धातूंना तुम्ही त्वांतव्य लावू शकता. हा होता त्वांतव्यचा. म्हणजेच या सगळ्या शब्दांमध्ये आपण काय शिकलो आहोत की पहिल्या आहे पुस्तक वाचून, सेकंड क्रियामध्ये जेवण करून, थर्ड क्रियेमध्ये पत्र लिहून आणि नमस्कार करून यासाठी हे शब्द वापरण्यात आलेले आहे. तसेच जे पुढचा आपण टॉपिक बघणार आहोत तो ल्यबंतव्यचा आहे. पहिला टॉपिक होता त्वांतव्य आणि सेकंड टॉपिक आहे ल्यबंतव्य. तर ल्यबंतव्यमध्ये तुम्हाला अजून 3 एक्झाम्पल खाली दिसत आहे. त्या 3 एक्झाम्पलला बघा नेक्स्ट पेजवरती. त्यामध्ये दिलेलं आहे अद्वैतः वृक्षम आरोहती उपविशती च. सेम आहे. तुम्हाला ह्याही वाक्यामध्ये तुम्हाला 2 क्रिया किंवा 2 पेक्षा अधिकही क्रिया दिसतील. जरीही त्वांतव्य किंवा ल्यबंतव्य या 2 टॉपिक आपण बघत असलो तरी मीनिंग सगळ्यांचं सेम आहे. करून, लिहून, वाचून या पद्धतीनेच आपण ल्यबंतव्यचा पण अर्थ बघणार आहोत. याचाही अर्थ असाच होतो. अद्वैत हे मुलाचं नाव दिलेलं आहे. वृक्षम आरोहती म्हणजे झाडावर चढतो आणि उपविशती म्हणजे बसतो. तर बघा, या 2 वाक्यांना आपल्याला एक वाक्य करायचं आहे. आरोहती हा जो शब्द आहे म्हणजे चढणे, याला आपण ल्यबंतव्य लावणार आहे. ल्यबंत म्हणजे ल्यबने अंत होणारा. तर ल्यब जो आहे त्याच्यामधला ल निघून जातो आणि ब पण निघून जातो. जो उरतो तो फक्त य उरतो. हा नियम आहे ल्यबंतव्यचा. तर बघा, ल आणि ब निघून गेल्यानंतर जो य बाकी राहतो त्या यला तुम्हाला मूळ धातूमध्ये ॲड करावं लागणार आहे. म्हणूनच अद्वैतः वृक्षम आरुह्य उपविशती म्हणजेच काय, अद्वैत वृक्षावर चढून बसला. अद्वैत वृक्षावर चढून बसला. तर आरोहती या शब्दाला आपण
लेबंत अव्यय लावलेला आहे म्हणजेच य ॲड झालेला आहे म्हणून आरुह्य असा शब्द तयार झालेला आहे. तुम्हाला काही शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्द तुम्ही ॲड जर करत राहिला तर तो तुम्ही आरोहती प्लस य असं करणार आणि आरोहती प्लस य याचा आरोहत्य असा शब्द तयार होतो. पण तुम्हाला मूळ धातू जर ओळखता आला तर तुम्ही परफेक्ट लेबंत अव्यय करू शकाल. सेकंड एक्झाम्पल जे आहे वृद्धा देवम प्रार्थयते निद्राम करोती च. यामध्ये वृद्धा जी आहे वृद्ध स्त्री दिसत आहे तिथे प्रार्थयते प्रार्थना करते आणि निद्रा करते. हे दोन सेंटेन्स आहे. या दोन सेंटेन्सला आपल्याला एक करायचं आहे. वृद्धा देवम प्रार्थ्य निद्राम करोती म्हणजेच वृद्धा देवाला प्रार्थना करून झोपी गेली असे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रार्थयते या शब्दाचा प्रार्थ्य हा मूळ धातू घेतलाय आणि लेबंतचा य म्हणून प्रार्थ प्लस य प्रार्थ्य असा शब्द तयार झालेला आहे आणि वृद्धा देवम प्रार्थ्य निद्राम करोती असं वाक्य तयार होतं. थर्ड जे एक्झाम्पल आहे ते बघा. इथेही तुम्हाला पुरुषौ हस्तौ प्रक्षालयतः भोजनम कुरुतः च. यामध्ये बघा वचन बदललेलं आहे. वचन काय झाले तर द्विवचन झालेले. पुरुषः पुरुषौ पुरुषाः यामध्ये पुरुषौ झालेला आहे म्हणून हस्तौ प्रक्षालयतः पुरुष जे आहे हात धुतात आणि भोजनम कुरुतः च आणि जेवण करतात असा हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये बघा पुरुषौ हस्तौ प्रक्षाल्य भोजनम कुरुतः हे आपण शॉर्ट सेंटेन्स तयार केलंय म्हणजेच काय पुरुष हात धुवून जेवण करतात. आता प्रक्षालयतः याच्यामध्ये प्रक्षाल या धातूला आपल्याला य अव्यय लेबंत अव्यय जोडायचा आहे आणि त्याचा शब्द तयार होतोय प्रक्षाल्य. यामध्ये पहिली क्रिया जी असेल त्यामध्येच तुम्हाला बदल करायचा आहे. सेकंड क्रिया ॲज इट इज ठेवायची आणि च मात्र काढून टाकायचे. तुम्ही जर च एवढं करू नये च जर शब्द लिहिला तरी वाक्याचा अर्थ नीट लागत नाही आणि म्हणून तुमचा मार्क जातो. पुढे बघा आरुह्य प्रार्थ्य प्रक्षाल्य इत्यादी पूर्वकालवाचक लेबंतव्य असं म्हटलेलं आहे म्हणजे हे सगळे पूर्वकालवाचक लेबंतव्य आहेत. तुम्ही हे दोन टॉपिकवरून तुम्हाला लक्षात येईल की खाली अजून तुम्हाला अनेक क्रिया दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत आपण ज्या क्रिया बघितल्या त्या प्रत्येक सेंटेन्समध्ये 2-2 क्रिया होत्या. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या रेग्युलर यूजमधले किंवा डेली लाईफमधले तुम्ही तुमचे एक्झाम्पल ॲड करून तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स बनवू शकतात. खाली जे तुम्हाला एक्झाम्पल दिसते त्याच्यामध्ये अनेक क्रिया घडलेल्या आहेत. आता हे अनेक क्रिया घडलेल्या बघा. शुभदा आपणम गच्छती धनम ददाती पुस्तकम आनयती पठती च. याच्यामध्ये क्रिया किती आलेल्या आहेत बघा. आपणम गच्छती म्हणजे गच्छती एक क्रिया झाली. ददाती धनम ददाती सेकंड क्रिया. आनयती थर्ड आणि पठती ही चौथी क्रिया. हे 4 क्रिया एकत्र आलेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पण कुठल्या धातूला त्वंत अव्यय लावायचा आणि कुठल्या धातूला लेबंत अव्यय लावायचा हे ओळखून आपल्याला इथे बदल करायचा आहे. तर बघा शुभदा आपणम गच्छती जो शब्द होता आपल्याला पहिल्या सगळ्या क्रियांना त्वांत अव्यय किंवा लेबंत अव्यय हे जोडायचे आहे आणि शेवटची क्रिया ॲज इट इज ठेवायची. शेवटची क्रिया जी आहे पठती ही तुम्ही ॲज इट इज ठेवणार आहे. बाकी सगळ्या क्रियांना आपल्याला त्वांत आणि लेबंत अव्यय लावायचं आहे. ते धातू बघून आपल्याला त्वांत आणि लेबंत अव्यय लावायचं आहे. तर बघा शुभदा आपणम गच्छतीचा गमगच्छ धातू असतो म्हणून गमगच्छ प्लस त्वांत मग गत्वा असा शब्द तयार होतो. शुभदा आपणम गत्वा धनम दत्वा ददातीचा जो मूळ धातू आहे त्याला आपण त्वांत अव्यय लावलं आणि दत्वा शब्द तयार झाला. पुस्तकम आनीय पठती पुस्तक आनीय हा शब्द इथे जे आहे ते आनयती या शब्दाला लेबंत अव्यय लागलाय आणि आनीय असा शब्द तयार झालाय आणि शेवटी पठती ॲज इट इज लिहिलंय. वाक्याचा अर्थ बघा काय झालाय. शुभदा आपणम म्हणजे काय तर दुकान. कुठलंही दुकान त्याला आपण म्हणतात. शुभदा दुकानात जाऊन पैसे देऊन पुस्तक घेऊन वाचते असा या वाक्याचा अर्थ होता. जे वरचं वाक्य आहे त्याचा अर्थ बघा काय होतो. शुभदा दुकानात गेली आणि तिने पैसे दिले आणि पुस्तक आणले आणि ती वाचायला बसली. इतकं मोठं वाक्य जे होतं त्याला आपण शॉर्ट केलंय. शुभदा दुकानात जाऊन पैसे देऊन पुस्तक आणून वाचते. हे झालं शॉर्ट सेंटेन्स. खाली तुम्हाला काही वाक्य दिलेली आहे
आणि त्या वाक्यामध्ये बघा म्हणालेलं आहे की वाक्यानी निरीक्ष भेदम भेदम अवगच्छत. वाक्याचं निरीक्षण करून तुम्हाला भेद ओळखायचा आहे. काही जे शब्द असतात त्यांना त्वंत आणि लेबंत अव्यय दोन्ही लागतात, पण काही शब्द जे असतात त्यांना दोन्ही अव्यय लागत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला तोच अव्यय लावायचा असतो. पण खाली मात्र तुम्हाला दोन्ही त्वंत आणि लेबंत दोन्ही लागलेले शब्द तुम्हाला दिसत आहे. जिथे जिथे पिंक लेटर जे आहे, दोन्ही वाक्याचा अर्थ सेम होतोय, फक्त लेफ्ट साईडला जे आहे ते लेफ्ट साईडला तुम्हाला त्वंत अव्यय लागलेला दिसत आहे आणि राईट साईडला जे आहे ते तुम्हाला लेबंत अव्यय लागलेला दिसत आहे. साधवः फलानी दत्वा निर्गच्छति. साधूने फळ देऊन निघून गेला. दत्वा म्हणजे देऊन, आणि त्याच्या पुढे जे सेंटेन्स आहे तिथे लेबंत अव्यय लागलाय. म्हटलेलं आहे साधवः फलानी प्रदाय निर्गच्छति. इथे पण साधूने फळ दिले आणि निघून गेला. सॉरी, साधू फळ देऊन निघून गेला. फळ देऊन निघून गेला, इथे आणि या शब्दाचा वापर करणार नाहीये कारण हे शॉर्ट सेंटेन्स आहेत. सेकंड बघा, वृद्धा देवम नत्वा कार्यम आरभते. वृद्धेने देवाला नमस्कार करून कार्याला आरंभ केला. पुढे वृद्धा देवम प्रणम्य कार्यम आरभते. वृद्धेने देवाला नमस्कार करून कार्याला सुरुवात केली. या दोन्ही वाक्यांचे अर्थ सेम आहेत. आरक्षकः चौरम ताडयित्वा कारागृहम नयंती. आरक्षकः बहुवचन आहे म्हणून क्रियापद पण बहुवचनात गेलेला आहे, नयंती झालेला आहे. आरक्षकः म्हणजे पोलीस. पोलिसांनी चोराला मारून, ताडयित्वा म्हणजे मारून, कारागृहात नेले. आणि लेबंतमध्ये बघा काय झालेलं आहे, आरक्षकः चौरम संताड्य कारागृहम नयंती. आरक्षकाने म्हणजे पोलिसांनी चोराला मारून कारागृहामध्ये नेले, सेम आहे. लास्ट सेंटेन्स, धनम हृत्वा चौरः पलायित. पैसे घेऊन चोर पळून गेला. आणि पुढे बघा, धनम अपहृत्य चौरः पलायित. पैसे घेऊन चोर पळून गेला. आता तुम्हाला यामध्ये जो फरक जाणवत असेल तो फरक हा आहे की लेफ्ट साईडला जे त्वंत अव्यय आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही उपसर्ग लागलेला नाही आहे, पण राईट साईडला जे लेबंत आहे तिथे प्र, अप हे जे शब्द आपल्याला पहिले लागलेले दिसत आहे. प्रदायमध्ये, प्रणम्यमध्ये हे सगळे शब्द जे आहेत ते काय आहे, उपसर्ग लावलेले आहेत. तर उपसर्ग आपल्याला लेबंतमध्ये ॲड करावे लागतात, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. वरती पण आरुह्य, प्रार्थ्य आणि प्रक्षाल्य हे वरचे जे 3 एक्झाम्पल होते, इथे पण त्यांनी उपसर्ग ॲड केलेला आहे, म्हणून थोडासा बदल दिसत आहे. ठीक आहे. जर तुम्हाला टॉपिक समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.